झारखंडमध्ये पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार। पोलिसांनी उभारलेले 3 बॅरिकेड्स तोडून आंदोलक विद्यार्थी विधानसभेच्या दिशेने पुढे। 16व्या दिवशीही आंदोलन तीव्र। 98% मागण्या मान्य करूनही विद्यार्थी सीबीआय तपासावर ठाम। सरकार आणि विद्यार्थ्यांमधील 6व्या फेरीची चर्चा निष्फळ। मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही तोडगा नाही। आंदोलनाला राजकीय वळण। स्वार्थी गटांकडून तरुणांची दिशाभूल। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा आरोप। सध्या देशभरात आणि आपल्या राज्यात नक्की काय चाललंय? एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे भूकंपाचे धक्के, तर दुसरीकडे महागाई आणि बेरोजगारीमुळे अस्वस्थ झालेली आपली तरुण पिढी। रोज नव्या घडामोडी घडतायत, रोज नवे प्रश्न समोर येतायत। पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या भविष्याचा। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की तरुण रस्त्यावर उतरतायत, आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवतायत। आणि याचंच एक भीषण आणि वादळी रूप सध्या आपल्याला झारखंडमध्ये पाहायला मिळतंय। सरकारी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, घोटाळे आणि पेपर फुटीच्या प्रकरणांवरून गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेला विद्यार्थ्यांचा संताप आता उफाळून आलाय। सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला तरीही सीबीआय चौकशीच्या मुख्य मागणीवर आंदोलक विद्यार्थी पूर्णपणे ठाम आहे। आणि आज तर हजारो विद्यार्थ्यांनी थेट राजधानी रांची मध्ये धडक देत विधानसभेला घेराव घालण्यासाठी महामोर्चा काढलाय। पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे सरकणारे तरुण, दुसरीकडे राजकीय वर्तुळात सुरू असलेली खळबळ आणि पोलिसांची झालेली धावपळ, या संपूर्ण घटनेने राजकारण आणि प्रशासन पार हादरवून सोडलंय। तर नक्की काय आहे ही संपूर्ण घटना, काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रशासनाची यावर काय भूमिका आहे, पाहूयात सविस्तर। झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे आयोजित सरकारी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, अनियमितता आणि पेपर फुटीच्या घटनांमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे। गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आता अत्यंत उग्र व आक्रमक वळणावर पोहोचले आहे। राज्य सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले असले तरी सर्व परीक्षा घोटाळ्यांची सीबीआय चौकशी आणि सीजीएल व 14वी जेपीएससी परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याच्या मुख्य मागण्यांवर विद्यार्थी ठाम आहे। याच पार्श्वभूमीवर आज संपूर्ण झारखंड मधून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी राजधानी रांचीच्या रस्त्यावर उतरून विधानसभेवर विधानसभा घेराव मोर्चा काढला। रांची प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विधानसभा परिसरात कलम 163 लागू केले असून जुन्या व नव्या विधानसभेच्या मार्गावर तब्बल 6 मजबूत बॅरिकेड्स उभारले होते। मात्र आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पोलिसांचे सर्व अडथळे मोडून काढत 3 बॅरिकेड्स पार केले आणि ते विधानसभेच्या अगदी जवळ पोहोचले। आंदोलक नेते देवेंद्रनाथ महतो हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे थेट रुग्णवाहिकेतून या मार्च मध्ये सहभागी झाले। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी ठिकठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दुसरीकडे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय, ज्यानंतर पोलीस आणि भाजप नेते बाबूलाल मरांडी आणि आदित्य साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेतलंय। या गंभीर वादाच्या पार्श्वभूमीवर जेपीएससीचे अध्यक्ष एल खियांगटे यांनी 22 जुलै रोजी राजीनामा दिल्यानंतर रविवारी आयोगाच्या आणखी 3 सदस्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत, ज्यामुळे शासकीय भरती प्रक्रियेतील मोठा गोंधळ उघड झालाय। रविवारी राज्य सरकारचे शिष्टमंडळ तांत्रिक व उच्च शिक्षण मंत्री सुदिव्य कुमार आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये तब्बल 5 तास 6व्या फेरीची चर्चा झाली। मात्र सीबीआय चौकशीच्या मुद्द्यावर ही चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरली। सरकारने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी व ईडी तपासाची तयारी दर्शवली आहे, परंतु जेपीएससी जेएसएससी सुधारणा मंचाचे नेते रवींद्र पासवान यांनी सीबीआय चौकशीशिवाय आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्ग सोडून संवादाचे लवचिक धोरण स्वीकारण्याचे आवाहन केले आहे। लाठीकाठी किंवा बंदुकीने नव्हे तर संवादानेच प्रश्न सुटू शकतात। काही स्वार्थी गट या आंदोलनाचे राजकारण करून तरुणांची दिशाभूल करतायत असा आरोप त्यांनी केलाय। तर दुसरीकडे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनीही विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने चर्चेतून तोडगा काढण्याची विनंती केली आहे। सध्या 6 विद्यार्थी बेमुदत उपोषणावर असून हजारो आंदोलक रस्त्यावर असल्याने झारखंडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे। ही होती झारखंडमधील परीक्षा घोटाळ्यावरून पेटलेल्या आंदोलनाची आणि विधानसभेवरील महामोर्चाची संपूर्ण बातमी। विद्यार्थ्यांचा हा आक्रोश आणि सीबीआय चौकशीची ठाम मागणी आता सरकारला झुकवणार
की आंदोलनाला वेगळे वळण लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।